नमस्कार मित्रांनो, मी सचिन शेंडे. पॉलिटी अँड हिस्ट्री बाय सचिन शेंडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कंबाईन गट ब ची 2 फरवरीला होणारी प्रिलिम एक्झाम यासाठी आपण अतिसंभाव्य प्रश्नपत्रिकेची सिरीज सुरू केलेली आहे. त्याचा आज आपण तिसरा लेक्चर घेऊया, पंचायत राज्य अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका. तर उद्या पण आपण अतिसंभाव्य पंचायत राज्य क्वेश्चन घेऊ, त्यानंतर आपण हिस्ट्रीचे अतिसंभाव्य क्वेश्चन घेऊया. चला, तर पहिला क्वेश्चनला आपण सुरुवात करू. पंचायत राज्यचा पहिला क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवर. बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशी संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? विधान आपल्याला असत्य आहे हे ओळखायचे आहे. ठीक आहे. तर स्थानिक स्तरावर जनतेच्या शासनात प्रत्यक्ष सहभाग वाढवण्यासाठी लोकशाही विकेंद्रीकरण करण्यात यावे. यस, ही स्टेटमेंट आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या, बलवंतराव मेहता समिती ही 1957 मध्ये, जानेवारी 1957 मध्ये स्थापन करण्यात आली होती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने, आणि नोव्हेंबर 1957 ला त्यांनी आपला रिपोर्ट केंद्र सरकारला सादर केला. ही कमिटी कशासाठी होती? तर जी काही कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम 1952 ला सुरू केलेला होता आणि नॅशनल एक्सटेन्शन प्रोग्राम जो 1953 ला सुरू केलेला होता, त्याचा रिव्ह्यू करण्यासाठी केंद्र सरकारने या कमिटीची स्थापना केली. आणि केंद्र सरकारने जे काही 5 वर्ष झाले होते कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामला, ती पूर्णपणे अयशस्वी झाली अशा संबंधित आपला निर्णय दिलेला होता. म्हणजे अशी शिफारस केली होती आणि यांनी सुचवलं होतं की जोपर्यंत स्थानिक व्यवस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ह्या बळकट होणार नाही, म्हणजे त्याला जनतेचा प्रत्यक्ष सहभाग वाढणार नाही, तोपर्यंत सक्सेस होऊ शकत नाही. आणि यांनी 3 टायर म्हणजे त्रिस्तरीय पंचायत राज त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था सुचवली. सगळ्यात म्हणजे कनिष्ठ लेवलवर ग्रामपंचायत सुचवली आणि वरिष्ठ लेवलवर म्हणजे मध्यम लेवलवर पंचायत समिती शिफारस केली. आणि अपेक्स बॉडी म्हणून कोण? तर जिल्हा परिषद सांगितली. सर्वात जास्त महत्व त्यांनी पंचायत समितीला दिलं की पंचायत समिती म्हणजे हा युनिट म्हणून काम करेल पूर्ण ब्लॉक मध्ये, आणि जेवढ्या ब्लॉक मध्ये गावं असतील त्या गावासाठी हा एक युनिट म्हणून काम करेल, आणि ही कार्यकारी स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यकारी संस्था म्हणून काय करेल? काम करेल. म्हणून पंचायत समितीला सर्वात जास्त महत्व बलवंतराव मेहता समितीने दिलेलं होतं. याच बलवंतराव मेहता समितीने काय सांगितले की ग्राम पंचायतच्या स्तरावर म्हणजे गाव लेवलवर जी पहिली बॉडी म्हणून काम करणार ग्रामपंचायत, इथले सर्व सदस्य हे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडले जातील. प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडले जातील. आणि जे काही ग्रामपंचायती सदस्य निवडून आलेले आहेत प्रत्यक्ष जनतेमार्फत, ते आपल्या प्रमुखाची निवड करतील आणि हे सदस्य पंचायत समितीचे सदस्य निवडून देतील. म्हणजे पंचायत समितीमध्ये ही अप्रत्यक्ष इलेक्शन असेल असं सांगितलं आहे. आणि पंचायत समितीला जे ग्रामपंचायत सदस्याकडून निवडून येतील सदस्य, ते जिल्हा परिषद सदस्य निवडून देतील. म्हणजे त्यांचं सरळ म्हणणं होता पंचायत समितीमध्ये ही अप्रत्यक्ष इलेक्शन होणार आणि जिल्हा परिषद मध्ये सुद्धा अप्रत्यक्ष इलेक्शन होणार. आणि त्यांनी सांगितलं जिल्हा परिषदचा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून हा जिल्हाधिकारी काम करेल. कोण काम करेल? जिल्हाधिकारी हा काम करेल. अशा प्रकारचं त्यांनी शिफारस केलेली होती. ठीक आहे. तर मग आता आपण या ठिकाणी या बलवंतराव मेहता समितीच्या स्टेटमेंटचं बघू. आणि तुम्हाला माहिती आहे या बलवंतराव मेहता समितीने जे काही शिफारशी केलेल्या होत्या त्याच आधारावर म्हणजे भारतात प्रथमतः 2 ऑक्टोबर 1959 ला राजस्थान हा पहिला राज्य आहे ज्याने त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारला. आणि या 3 स्तराला जो पंचायत राज नाव आहे, हा पंचायत राज पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिला आहे. पंचायत राज असं नाव, पंचायत राज हे नाव कोणी दिला? पंडित नेहरू यांनी दिला. नेहरू. आणि राजस्थान मधील नागौर इथे पहिल्यांदा जिल्हा परिषद स्थापन झाली नागौर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. आणि 30 स्तरीय पंचायत राज व्यवस्था. दुसरा राज्य आहे त्याच वर्षी 11 ऑक्टोबर 1959 ला आंध्र प्रदेश आहे. कोण आहे? आंध्र. कारण राजस्थान विचारून खूप झालेला आहे, आता सेकंड नंबरचा विचारू शकतात. तर कोण आहे? आंध्र प्रदेश हा सेकंड राज्य आहे त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारणारा. आणि थर्ड राज्य जो आहे तो आसाम आहे. फोर्थ राज्य आहे तो मद्रास आहे, त्यावेळेचा मद्रास. आणि लक्षात घ्या म्हणजे त्यावेळेचा मद्रास म्हणजे तामिळनाडू प्रांत. आणि आपला महाराष्ट्र आहे
1 मे 1962 ला स्वीकारणारं 9वं राज्य ठरलं आणि 10वं पश्चिम बंगाल हा राज्य होता. ठीक आहे. तर हे क्रोनॉलॉजी तुम्ही थोडं लक्षात ठेवा, कोणत्या वर्षी स्थापन झालेली आहे. ठीक आहे. तर आपण स्टेटमेंट बघूया की स्टेटमेंट पहिली काय म्हणते की स्थानिक स्तरावर जनतेच्या शासनात प्रत्यक्ष सहभाग वाढवण्यासाठी लोकशाही विकेंद्रीकरण आवश्यक आहे. यस, जनतेच्या हातात सत्ता देणे गरजेचं आहे. यस, शिफारस केलेले स्टेटमेंट बरोबर आहे. आपल्याला विचारलं असत्य विधान कोणते आहे? संपूर्ण देशात पंचायत राज संस्थांची त्रिस्तरीय विकास यंत्रणा निर्माण करण्यात यावी. यस, आताच बघितलं त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था, आणि पंचायत राज हा नाव त्रिस्तरीय व्यवस्थेला कोणी दिलाय? पंडित नेहरूंनी दिलाय. तिसरा आहे पंचायत समिती ही कार्यकारी संस्था म्हणून काम करेल. बोललोय की सर्वात जास्त महत्व पंचायत समितीला बळवंतराव मेहता समितीने दिलं. म्हणजे ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ 3 स्टेटमेंट बरोबर आहे. चौथी तर 100% असत्य असेल. पंचायत समिती प्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातील. यास आपण पाहिला फक्त ग्रामपंचायत मध्ये प्रत्यक्ष निवडून देतील अशी शिफारस केली होती, आणि ग्रामपंचायती सदस्य पंचायत समिती सदस्य निवडून देतील. म्हणजे ही स्टेटमेंट चुकीची आहे आणि आपल्याला विचारलं हेच, तर आपला पर्याय असणार चौथा पर्याय. चला तर दुसऱ्या क्वेश्चन कडे वळू. दुसरा क्वेश्चन अशोक मेहता कमिटी बद्दल आहे. अशोक मेहता कमिटीला मूल्यमापन कमिटी म्हणले जाते. 1977 ला डिसेंबर 1977 ला या कमिटी आयोगाची सर्वात आवडती जर कमिटी असेल तर ती आहे अशोक मेहता समिती. आणि 1978 ला तिने आपला काय दिलेला होता? रिपोर्ट दिलेला होता ऑगस्ट 1978 ला. आणि एकूण या समितीने 132 शिफारशी केलेल्या होत्या. 132 शिफारशी केलेल्या होत्या. आणि या समितीला म्हणले जाते मूल्यमापन समिती असं संबोधल्या जाते. आणि या समितीच्या लक्षात ठेवा, या समितीने सगळ्यात महत्वाची द्विस्तर स्वीकारला होता. काय केला होता? द्विस्तर. म्हणजे सगळ्यात म्हणजे एक त्यांनी सांगितलं होतं, एक पंचायत समिती असेल म्हणजे मंडल पंचायत असेल, मंडल स्तर असेल, मंडल पंचायत नाव दिलं त्यांनी पंचायत समितीला, आणि वरचा लेवल असेल कारण ती झेडपी, पण त्यांनी ग्रामपंचायत सुद्धा असावा असं शिफारस केलेली होती. आणि ही काय मूल्यमापन करणार आहे? तर जे काही बळवंतराव मेहता समिती शिफारशी आधारावर जे काही भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था निर्माण झाली आहे त्याचं मूल्यमापन करणार यशस्वी झाली की नाही झाले. आणि ही जनता सरकारच्या काळात स्थापन झालेली आहे. आणि या समितीच्या शिफारशीवर पहिला राज्य असा आहे स्वीकारणारा, तो म्हणजे कोणता आहे? कर्नाटक. बाकीच्या राज्यात काय नाही होऊ शकले कारण सरकारचं अल्पजीवी आहे, त्याच्यामुळे याच्या शिफारशी नंतर काही लागू केल्या नाही. ठीक आहे, तर लक्षात ठेवा कर्नाटक. आणि सगळ्यात महत्वाचा यांनी सांगितलंय की इलेक्शन म्हणजे जो काही कार्यकाल असते दोन्ही स्तरावरचा आणि तिन्ही स्तरावरचा हा कार्यकाल त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा कार्यकाल हा 4 वर्ष सांगितला होता. किती वर्ष? 4 वर्ष. आणि बळवंतराव मेहतांनी 5 वर्ष अशी शिफारस केलेली होती. ठीक आहे, नंतरच्या क्वेश्चन कडे जाऊया. पुढील कथनांचा विचार करा. लॉजिकली क्वेश्चन आहे, एकदम सोपी क्वेश्चन आहे. कथन अ, लोकशाही विकासासाठी महिलांनी सशक्त होणे आवश्यक आहे. यस, कारण भारताची लोकसंख्या 50% महिलांची आहे, तर तेवढाच कॉन्ट्रीब्युशन महिलांचा पण असलं पाहिजे. त्यामुळे महिलांचा विकास होण्यासाठी महिला सशक्त होणे आवश्यक आहे, म्हणजे लोकशाही विकासासाठी. दुसरी काय म्हणते? पंचायत राज संस्थांमध्ये महिलांच्या सहभागामुळे राजकीय सक्रियतेत वाढ झाली. यस, राजकीय सक्रियते त्याच्यामुळे काय झाली? वाढ झाली. एकदम एकामेकाला पूरक पण आहे, म्हणजे ए पण बरोबर आहे आणि बी पण बरोबर आहे. मग ए आणि बी असलेला कोणता पर्याय आहे? तर तिसरा पर्याय अ व ब हे दोन्ही काय बरोबर आहे. अ आणि ब हे दोन्ही काय आहे? बरोबर आहे. नंतर आपण नंतरचा क्वेश्चन बघू, तो म्हणजे कोणता? चौथा क्वेश्चन कडे वळूया. चौथा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. पंचायत राज विकासासाठी उपराज्यीय नियोजन असावे अशी महत्वपूर्ण शिफारस कोणत्या समितीने केलेली होती? तर लक्षात घ्या, 1978 मध्ये स्थापन झालेली 1978 मध्ये स्थापन झालेली कोणती? तर दांतवाला समिती. कोणती? दांतवाला समिती ही समिती आहे. 1978 ला स्थापन झालेली दांतवाला समिती आहे. प्रोफेसर एम एल असं म्हणतात, प्रोफेसर एल एम हे काय आहे? तर सॉरी एल एम म्हणतो, एम एल प्रोफेसर एम एल
दांतवाला हे समितीचे अध्यक्ष होते. आणि या समितीचं सगळ्यात महत्वाचं उपराज्य म्हणजे त्यांचं म्हणणं होतं, समजा एक राज्य आहे महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्राचं त्यांनी सांगितलं विदर्भ, मराठवाडा, खानदेश असो, कोकण असो, पश्चिम महाराष्ट्र असो, यांचा असा विभागावार उपराज्य म्हणजे त्यांच्या त्यांच्या प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत. विदर्भाची गरज वेगळी आहे, मराठवाड्याची गरज वेगळी आहे, पश्चिम महाराष्ट्राची गरज आहे. या गरजेनुसार नियोजन करा आणि त्याच्यानुसार प्लॅन काय करा, ऍक्टिव्ह करा किंवा सक्रिय करा असे म्हणजे सगळ्यात महत्त्वाची शिफारस एकमेव समिती होती. ती म्हणणारी कोणती होती? दांतवाला कमिटी. कोणती कमिटी? दांतवाला कमिटी. आणि लक्षात ठेवा दुसरी गोष्ट, या कमिटीने सगळ्यात महत्त्व दिलं होतं ब्लॉक लेवलला. कोणत्या लेवलला? ब्लॉक लेवलला, म्हणजे पंचायत समितीला सर्वात महत्त्व दिलं. आणि त्यांनी म्हणलं ब्लॉकच्या माध्यमातून काय करा, नियोजन करा, असं सुद्धा महत्वपूर्ण त्यांनी शिफारस केलेली होती. ठीक आहे, चला तर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊ. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेली हॅच कमिटी. कोणती? हॅच कमिटी या वर्षी स्थापन करण्यात आली. बाबा बॉम्बे प्रांतासाठी होती, सर्वात महत्वपूर्ण कमिटी होती. आपल्या बॉम्बे पंचायत ऍक्ट आला होता. बॉम्बे पंचायत ऍक्ट आलेला होता 1920 ला. आणि याच्यात महत्वपूर्ण दुरुस्ती झाली होती 1933. आणि या होण्यामागे हॅच कमिटीचा मोठा हातभार आहे. तर हॅच कमिटीची स्थापना कशासाठी झाली होती? हॅच कमिटीची स्थापना झाली होती ग्राम पंचायतीचे सर्वेक्षण करण्यासाठी. ग्राम पंचायतीचे सर्वेक्षण करण्यासाठी या कमिटीची सगळ्यात महत्वाची स्थापना करण्यात आली होती. पण या लक्षात ठेवा, या ग्रामपंचायत सर्वेक्षण स्थापन झालेल्या जी काही हॅच कमिटी आहे, याच हॅच कमिटीने जे बॉम्बे पंचायत ऍक्ट मध्ये महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांत मतदानाचा अधिकार नव्हता, तर या ग्रामपंचायत मध्ये सर्वेक्षण स्थापन करणारी याच हॅच कमिटीची स्थापना 1925 ला जेव्हा झाली, या हॅच कमिटीने शिफारस केली का महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतदानाचा काय द्या, मतदानाचा अधिकार द्या. स्त्रियांना मतदानाचा काय द्या, अधिकार द्या. अशा प्रकारे शिफारस केली. आणि या शिफारशीच्या आधारावर 1933 मध्ये बॉम्बे पंचायत ऍक्ट मध्ये काय करण्यात दुरुस्ती केली. आणि 1934 मध्ये आपल्या बॉम्बे पंचायत ऍक्ट नुसार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना काय आला, मतदानाचा अधिकार आला. महत्वाची समिती आहे, आयोगाची आवडती होऊ शकते आणि विचारल्या जाऊ शकते. ठीक आहे. नंतर बघा, भारतीय संसदेने संमत केलेले 73वी घटना दुरुस्ती अंमलबजावणी करणारे प्रथम राज्य कोणते? तर लक्षात घ्या, बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशीवर पहिले राज्य कोणतं आहे? राजस्थान आहे. ठीक आहे. अशोक मेहता समितीच्या शिफारशी आधारावर कोणता आहे? तर कर्नाटक आहे. पण 73वी घटना दुरुस्ती जे लागू करणारा पहिला राज्य कोणता असेल? तो मध्य प्रदेश आहे. आणि या 73व्या घटना दुरुस्तीनुसार घटनेमध्ये जो काही आपला एमटी होता भाग, कोणता? 9वा, या 9व्या भागाला काय देण्यात आलं नाव? पंचायत. म्हणजे स्थानिक कनिष्ठ स्तरावरची पंचायती. आणि यामध्ये एकूण अनुच्छेद 243 पासून तर 243 ओ पर्यंत काय करण्यात आली आहे? तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये एक शेड्यूल पण जोडलेला आहे. तो शेड्यूल आहे 11व्या नंबरचा. कोणता? 11. ठीक आहे. मध्य प्रदेश असा पहिला राज्य आहे. आणि महाराष्ट्रात लक्षात घ्या, वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीवर महाराष्ट्र पहिला म्हणजे महाराष्ट्राने त्रिस्तरीय पंचायत राज काय केलं होतं? स्वीकारलेलं होतं. ठीक आहे. नंतर बघा, एकदम सोपी प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या 11व्या अनुसूचीमध्ये कोणत्या विषयांचा समावेश करण्यात आलाय? जी काही आपली 73वी घटना दुरुस्ती झाली आहे, 73वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992 ही लागू केव्हा झाली आहे? तर सगळ्यांना माहित आहे 24 एप्रिल हा दिवस आपण काय म्हणून पाळतोय? पंचायत राज दिवस म्हणून पाळतो. या घटना दुरुस्ती घटनेमध्ये कोणता? भाग 9 जो एमटी होता त्याच्यामध्ये पंचायती हा घटक टाकला आहे. आणि या पंचायतीमध्ये आताच बघितलं आपण 243 ते 243 ओ पर्यंत तरतूद आहे. आणि नवीन शेड्यूल टाकला, तो शेड्यूल म्हणजे कोणता आहे? 11. आणि या 11व्या शेड्यूल मध्ये एकूण 29 विषयांचा समावेश करण्यात आला. किती? 29 विषय. आणि त्याच्यापैकी हा काय विचारलेला आहे? प्रश्न विचारला आहे. मग 29 विषयामध्ये आहेत का बाबा विषय? इंधन व चारा, यस आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोत, अपारंपरिक, यस, त्याचा पण समावेश केलाय. प्रौढ शिक्षण म्हणजे जे काही शिक्षण घेऊ शकले नाही आधीच्या याच्यामध्ये त्यांना प्रौढ शिक्षण द्यायचं आहे. आणि मत्स्य उद्योग. लक्षात घ्या, हे 73व्या घटना दुरुस्तीचे 11वी परिषदेतल्या 29 विषयापैकी हा एक विषय आहे. तर वरील पैकी सर्व या ठिकाणी काय ठरतात? योग्य ठरतात. चला, नंतर ग्रामपंचायतीचे विसर्जन करण्यात आले असेल तर नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत कार्यकाल किती असतो? म्हणजे ग्रामपंचायत विसर्जन झाले असेल तर नव्याने जे काही निवडून येते, बरोबर आहे, तर नव्याने निवडून येण्याचा आलेली जे काही ग्रामपंचायत असेल तिचा कार्यकाल साधारणतः किती असेल? आपल्या घटनेच्या आर्टिकल 243 ई मध्ये
कार्यकाला संबंधित दिलेले आहे की ग्रामपंचायतच्या कार्यकालाचं विसर्जन म्हणजे ग्रामपंचायतचं विसर्जन करण्याचा अधिकार हा कोणाला आहे? राज्यांना आहे. म्हणजे ऑलरेडी हे राज्य ठरवतील तर राज्यांनी तो स्वतःकडे ठेवलेला आहे. आणि असं विसर्जित झाली असेल कोणतीही ग्रामपंचायत तर ती जी काही नव्याने निवडून येईल ग्रामपंचायत ती उर्वरित काळासाठी असते. किती काळासाठी? उर्वरित. म्हणजे एखादी ग्रामपंचायत 3 वर्ष राहिली ती विसर्जित केली राज्य सरकारने तर उर्वरित काळाखंडात फक्त 2 वर्ष राहील. तर लक्षात ठेवा उर्वरित कालासाठी ती काय असते? ग्रामपंचायत असते. ठीक आहे. नंतर आपण क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? कोणते विधान बरोबर आहे? बघा, विधान जिल्हा परिषदचा अध्यक्ष आपला राजीनामा हा जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षांना सोपवतो. जिल्हा परिषद सदस्य निवडीची निवडणूक तिच्या 5 वर्षाचा कालावधी संपण्यापूर्वी घेण्यात येते. पहिल्यांदा आपली पहिली स्टेटमेंट बघू की जिल्हा परिषदचे अध्यक्ष जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षांना आपला राजीनामा देत नाही. तर जिल्हा परिषदचे लक्षात ठेवा सदस्य आपला राजीनामा सदस्य हे झेडपीच्या अध्यक्षांना देतात. म्हणजे स्वतः अध्यक्षांना देतात. उपाध्यक्ष हे सुद्धा झेडपीच्या अध्यक्षांना देतात. आणि विषय समितीचे जे सभापती असतात विषय समिती सभापती हे आपला राजीनामा सुद्धा झेडपीच्या अध्यक्षांना देतात. झेडपी अध्यक्ष यांनाच देतात. परंतु जेव्हा झेडपी अध्यक्षांना आपला राजीनामा द्यायचा असेल तर झेडपी अध्यक्ष हा आपला राजीनामा विभागीय आयुक्तांना देतात. विभागीय आयुक्त यांना हा आपला काय देतात? राजीनामा देतात. लक्षात ठेवा. ग्रामपंचायतचे सदस्य सरपंचांना देतात. उपसरपंच सरपंच देतात. सरपंच पंचायत समितीच्या सभापतींना देतील आणि पंचायत समिती सदस्य सभापतींना देतात. पंचायत समितीच्या उपसभापती पंचायत समितीच्या सभापतींना देतात आणि उपसभापती जिल्हा परिषदच्या अध्यक्षांना देतात. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यामुळे ही स्टेटमेंट आपली चुकीची ठरते. मग चुकला आहे तर हे इथूनच उडतात, आपोआपच उठतात. नंतर हे पण आपोआपच जात आहेत. तर मग लक्षात घ्या आपले जो 2 पर्याय म्हणजे एलिमिनेशन पर्यंत जायला काय जातो? मोकळा होतोय. काय म्हणते? जिल्हा परिषदचे सदस्य निवडीची निवडणूक तिच्या 5 वर्षाचा कालावधी संपण्यापूर्वी घेण्यात येते. यस, जिल्हा परिषद असो ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो यांचा कुठलीही इलेक्शन कार्यकाल संपण्याआधीच घेतली जाते आणि जशी कार्यकाल संपल तसे नव्याने काय होतं? त्यांची पहिली बैठक सुरू होते. ठीक आहे. म्हणजे फक्त काय बरोबर आहे. चला शेवटचा क्वेश्चन बघू आपला 10वा क्वेश्चन. ग्रामपंचायतीचा एकच उमेदवार एकापेक्षा अधिक जागांवर निवडून आल्यास म्हणजे एक उमेदवार एकापेक्षा अधिक जागा म्हणजे ग्रामपंचायत मध्ये समजा 3 वॉर्ड आहे. हे 3 वॉर्ड आहेत. येस, किमान 3 वॉर्ड असू शकतात. तर लक्षात घ्या हा ए वॉर्ड आहे, बी वॉर्ड आहे, सी वॉर्ड आहे आणि एखाद्या उमेदवाराचा म्हणजे अजय नावाचा उमेदवार आहे आणि हा बी वॉर्ड मध्ये समजा नाव नोंदवलं आहे तर तो ए वॉर्ड मध्ये पण उभा राहू शकतो, सी मध्ये पण आणि बी पण मध्ये पण राहू शकतो. आणि एकापेक्षा अधिक वॉर्ड मध्ये उभा राहिला तर कोणत्याही एकाच जागेचा प्रतिनिधित्व करता येते. कोणत्याही एकाच जागेचा जर प्रतिनिधित्व करता येत असेल तर बाकीच्या जागा राजीनामा द्यावा लागेल ना. तर काय सांगितलं आहे 1958च्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मध्ये तर असा कोणताही व्यक्ती एकापेक्षा अधिक जागेवर निवडून येत असेल तर 7 दिवसाच्या आत राज्य निवडणूक आयुक्ताकडे त्यांनी काय द्यावं? राजीनामा द्यावं. किती दिवसाच्या आत? 7 दिवसाच्या आत. अन्य जागाचा सोडून इतर जागांचा सोडून काय द्यावे? राजीनामे द्यावे. किती दिवसात? 7 दिवसात राज्य निवडणूक आयोगाकडे एक जागा सोडून अन्य जागांची काय द्यावं? राजीनामा द्यावे. म्हणजे नंबर 2 आपला पर्याय काय आहे? योग्य ठरतो. ठीक आहे. नंतर तर आपले 10 क्वेश्चन संपलेले आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याला लाईक सुद्धा करा. आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे तर टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही याची लिंक देतो @polity_sachin यावर कंटिन्यू क्वेश्चन आणि PDF असतात ते सुद्धा तुम्ही जॉईन करावं. चला थँक्यू.